नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अहिल्यानगर येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी आमदार कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हेही होते. सभेत बोलताना वक्त्यांनी सांगितलं, शिवाजीराव कर्डिले यांनी आयुष्यात कोणतीही सामाजिक संस्था नसताना फक्त जनतेच्या विश्वासावर राजकारणात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी झटणारे नेते होते. माजी मंत्री राम शिंदे यांनी श्रद्धांजलीपर भाषणात सांगितलं की शिवाजीराव कर्डिले यांनी समाजासमोर जो आदर्श ठेवला आहे त्याच वाटेवर अक्षय कर्डिले यांनी पुढे वाटचाल चालू ठेवावी. त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष सर्व आमदार भक्कमपणे उभे आहेत. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी अक्षय कर्डिले यांना येणाऱ्या काळात त्यांच्या वडिलांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन देखील दिलं. सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा उल्लेख होताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. शोकसभेला सामोरं जात असताना तुमचं आमचं हेच कर्तव्य आहे. अक्षयवरची जरी छत्रछाया गेली असली, ही शोकसभा जरी त्यांच्या प्रती आपण ठेवली असली, तरी त्याच्या पाठीशी उभा राहणं, भाषणातून नव्हे तर कर्तृत्वातून आणि कार्यातून कुठेही मनाचा आडपडदा न येता शेवटी प्रत्येक व्यक्तीला येणं आणि जाणं आहे. आणि शेवटी आपली कीर्तीच प्रत्येकाची पाठीमागे राहते. आणि गेल्या 12-13 दिवसाच्या कालखंडामध्ये अनेक दिग्गज, मला वाटतं कर्डिले साहेबांच्या जाण्याने जेवढ्या लोकांनी भेटी आणि अंत्यसंस्कारानंतर सांत्वनपर येऊन गेले, तेवढे अलीकडच्या कालखंडामध्ये येऊन गेले नाहीत. हीच खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं कार्य आहे. आणि त्याला त्यांच्या गेल्यानंतर देखील लोकांच्या मनामध्ये असलेला आदरभाव सगळं सभागृह संपूर्ण पूर्ण भरलेला आहे. हा जो काही लोकसंग्रह त्यांनी निर्माण केला, हा लोकसंग्रह निर्माण करत असताना मला वाटतं विक्रमसिंहजी सांगितलं की आपल्याला कर्डिले साहेबांकडून वारसा जरी अक्षयला मिळाला असला तरी हा लोकसंग्रह देखील त्यांनी गेली 30 वर्ष निरंतर या लोकांची सेवा करून कर्डिले साहेबांनी हा कमावलेला आहे. आणि म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करत या लोकांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही आणि लोकांचा देखील जनाधार आणि आशीर्वाद आपल्याला भविष्य काळामध्ये पाठीशी घ्यायचा आहे. आणि कर्डिले साहेबांचे आचार, विचार आणि सर्वसामान्य लोकांची सेवा ही आपल्याला भविष्य काळामध्ये अक्षय करायची आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं शोकसभेच्या माध्यमातून नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत, सर्व पदाधिकारी आणि सर्वसामान्य व्यक्ती देखील या शोकसभेसाठी उपस्थित आहेत. तुला हे कार्य करायचंय. कुठलाही मनामध्ये आता दडपण, दबाव न आणता मोठ्या हिमतीनं जबाबदारी पडलेली आहे. या जबाबदारीतून आपल्याला पुढे जायचंय आणि कर्डिले साहेबांचं स्वप्न साकार करायचंय. आणि त्यामुळं तुझ्या पाठीशी सर्वजण आहे, पण शेवटी तुला पुढे होऊन हे करावं लागणार आहे, स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. शेवटी कर्डिले साहेबांचा वसा आणि वारसा चालवत असताना ते कधी लाजले नाही. किती मोठ्या लोकांना भेटले, किती मोठ्या लोकांची प्रार्थना करायची असेल, वेळ प्रसंगी विरोध जरी पत्करायचा असेल तरी त्यांनी तो पत्कारला, परंतु जनसामान्याची नाळ तुटून दिली नाही. हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातलं ब्रीदवाक्य आहे. आणि हे ब्रीदवाक्य घेऊन आता आपल्याला पुढे जायचंय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.